आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर। जगाच्या एक पाऊल पुढे। भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देणारे अत्यंत सुशील, संस्कृत, इमानदार आणि गरीब घराण्यातील की ज्यांनी बलाढ्य अशा सरपंचाच्या ग्रामपंचायतमधील संपूर्ण घोटाळा उघडकीस आणला, असे कर्तव्यदक्ष, निष्ठावंत सोनदडचे ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री माननीय रोशनजी शिवणकर यांना 33व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। संपूर्ण साकोली मीडिया ग्रुप तर्फे VIP ग्रुप, यूथ फाउंडेशन ग्रुप तसेच मीडियाचे संपूर्ण पत्रकार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आल्या। या वाढदिवसाप्रसंगी VIP ग्रुपचे अध्यक्ष अनिल भाऊ कापगते, यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर बावणे, भंडारा जिल्हा मीडियाचे अध्यक्ष आशिषजी छेडगे, न्यूज मराठी ताजा खबरचे संपादक यशवंतराव कापगते, पत्रकार मनीषा काशीवार, रुपदेव येवले, प्राध्यापक अमोल बोरकर, मनीष झिंगरे तसेच ग्रामपंचायतचे सदस्य आणि गावकरी उपस्थित होते। उपसरपंच साहेबांच्या वाढदिवसाप्रसंगी त्यांना शाल व श्रीफळ देऊन तसेच ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आणि असेच तुमचे कार्य समोर सुद्धा अतिशय निर्भीडपणे आणि निस्वार्थपणे सुरू ठेवा, अशी संपूर्ण मीडियातर्फे त्यांना आश्वासन देण्यात आले आणि संपूर्ण मीडिया त्यांच्या पाठीशी आहे अशी त्यांना ग्वाही देण्यात आली। सत्याचा केव्हाही विजय होतो आणि तुमचाही विजय होईल असा विश्वास त्यांना ह्यावेळी देण्यात आला। कोणत्याही अडचणींना तोंड देण्यासाठी आपण सज्ज राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे त्यांना यावेळी आश्वासन देण्यात आले। मी रोशन शिवणकर, उपसरपंच ग्रामपंचायत सोनदड। आमचे ग्रामपंचायत सोनदडला आम्ही 9 जानेवारी 2023ला या ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्या पदावरती विराजमान झालो। तेव्हापासून आमचे जे सरपंच आहेत, सुरुवातीच्याच पहिल्याच सभेपासून त्यांनी नियमबाह्य पद्धतीनं मासिक सभा चालवली आणि त्याच्या विरोधात आम्ही संबंधित गटविकास अधिकारी यांना तक्रार दिली। त्याच्यानंतर त्यांच्या ज्या 2-3 मासिक सभा झाल्या सुरुवातीच्या, त्याच्यामध्ये नियमबाह्य पद्धतीनं त्यांनी टेंडर प्रक्रिया किंवा कामांचे कुठलेही निविदा प्रक्रिया काम न करता स्वतःच्या मर्जीने कामं करून मर्जीतल्या लोकांना त्या कामाचे देयके देण्याचे काम आमचे जे सरपंच आहेत हर्ष मोदी यांनी सुरू केले होते। त्याच्या विरोधात आम्ही मार्च 2023ला म्हणजे पदावर आल्याच्या 2 महिन्यामध्ये आम्ही तक्रार केली, परंतु तक्रारीला कुठलाही प्रतिसाद वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आम्हाला मिळाला नाही। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच आणि 15 सदस्य अशी एकूण 16 सदस्य संख्या ग्रामपंचायतची आहे। त्यामध्ये आम्ही 6 लोक म्हणजे ज्या गैरव्यवहाराच्या विरोधात बोलत होतो, परंतु बहुमत नसल्यामुळे ग्रामपंचायतमध्ये ठराव पारित हे सरपंच आपल्या मर्जीने करत होते। त्यामुळे कुठेतरी आम्हाला न्याय मिळत नव्हता, म्हणून आम्ही गैरव्यवहाराविरुद्ध गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार केली, परंतु कुठलाही प्रतिसाद आम्हाला प्रशासनाकडून मिळत नव्हता। सरतेशेवटी आम्ही मग आमच्याकडे पुरावे आले तर ऑक्टोबर 2024ला ग्रामपंचायतमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे याची तक्रार आम्ही उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिली। त्याच्यावरती सुद्धा कुठलीही कारवाई न झाल्यामुळे आम्ही 7 जुलै 2025ला शेवटचं पत्र म्हणून सन्माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केला की आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही बेमुदत उपोषण सुरू करू। त्या पत्राला सुद्धा कुठेही आम्हाला न्याय मिळाला नाही, त्यामुळे आम्ही 9 ऑगस्ट 2025ला बेमुदत आमरण उपोषण सुरू केला। त्या उपोषणाचा कुठेतरी प्रशासनावरती दबाव पडला आणि ग्रामपंचायत सोनदडची त्यांनी चौकशी सुरू केली। चौकशीला जवळपास 2 महिने लागले आणि आम्हाला 17 ऑक्टोबर 2025ला चौकशी अहवाल प्राप्त झाला। त्याच्यामध्ये यांनी 1,44,40,944 रुपयाच्या सरपंच हर्ष मोदी आणि तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी राजकुमार पटले यांनी दोघांनी संगनमत करून जवळपास 1,44,00,000
40,944 इतका मोठा गैरव्यवहार ग्रामपंचायत सोंदळमध्ये केल्याचे उघड झालं। त्या चौकशी अहवालाचे आपण अवलोकन केले असता त्याच्यामध्ये असे दिसून आले की यांनी एक बोगस आयडी तयार करून, म्हणजे जेमची बोगस आयडी तयार करून जवळपास 69 लाख रुपये यांनी ची खरेदी, म्हणजे बोगस खरेदी दाखवून आपल्या ग्रामपंचायतच्या जो विकासाकरिता आलेला पैसा आहे त्याचा गैरवापर करून भ्रष्टाचार केला। असे अनेक प्रकरण यांनी ग्रामपंचायतच्या जो विकासासाठी आलेला निधी होता ते प्रत्यक्ष खर्च न करता फक्त खोटे बिल सादर करून यांनी खर्च केला। हा ठपका त्या चौकशी अहवालामध्ये सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। साहेब, याची तुम्हाला भीती नाही वाटली? हा जो प्रकरण तुम्ही उघडकीस आणल्या, भीती तर मुळात कसं आहे, सत्याच्या बाजूने लढा द्यायचा आहे तर घाबरण्याची काही आवश्यकता नाही। परंतु मला खूप साऱ्या धमक्या आल्या माझ्यासोबत, जे म्हणजे ज्यांनी मला सहकार्य केलं त्यांना सुद्धा कॉलद्वारे म्हणजे धमक्या येत आहेत की तू जर रोशन शिवणकर सोबत फिरला तर त्याच्यासोबत आम्ही तुला सुद्धा जीवे मारू, अशा खूप साऱ्या धमक्या आहेत। परंतु आम्ही त्यांच्या धमक्यांना घाबरलो नाही किंवा त्या धमक्यांबाबत आम्ही कुठेही तक्रार केला नाही। त्यांनी जे आमच्या सहकाऱ्यांना जे कॉलद्वारे धमक्या दिल्यात त्यांचे आम्ही कॉल रेकॉर्ड करून ठेवलोय। आमची एकच इच्छा आहे की हा जेव्हा प्रकरण पूर्णपणे, म्हणजे ते जे काही भ्रष्टाचारी आहेत दोन्ही व्यक्ती, त्यांच्यावरती ज्या दिवशी शिक्षाचा आदेश निघेल त्या दिवशी आम्ही ते सार्वजनिक करू, हे आम्ही एक इच्छा ठेवली आहे। त्यामुळे कुठेही आम्ही तक्रार केला नाही किंवा आम्ही घाबरणार सुद्धा नाही। हा निकाल लागायला पुन्हा अजून किती दिवस लागू शकतात? तर शासकीय नियमाप्रमाणे जे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आदेश करिता चौकशी अहवाल गेलेला आहे आणि नियमाप्रमाणे 30 दिवसांच्या आत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आदेश देणे बंधनकारक आहे। तर 17 ऑक्टोबरला त्यांनी आदेश दिलाय त्यांच्याकडे, 17 नोव्हेंबरला ते 30 दिवस पूर्ण होत आहेत। आमची अपेक्षा आहे की 30 नोव्हेंबर पर्यंत आदेश येऊन त्यांच्यावरती काय दंड किंवा कुठली शिक्षा त्या दोन्हीवरती होते हे जवळपास 30 नोव्हेंबर पर्यंत कळेल ही आशा आहे। त्यांनी हा जो भ्रष्टाचार केलेला आहे हा कोणकोणत्या कामावरती केलेला आहे? त्यांनी नागरी सुविधा योजना, 15 वित्त आयोग आणि ग्रामनिधी ह्या तिन्ही योजनेचा जो पैसा आहे त्याच्यामध्ये गैरव्यवहार केला आहे। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।